अस्पताल आने वाला हर मरीज सिर्फ एक केस या मरीज नंबर नहीं है, वह हमारे परिवार का हिस्सा है। जिला शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार ने कहा कि जब महिला कर्मचारियों ने मरीजों की कलाई पर राखी बांधी तो वह धागा सिर्फ एक रस्सी नहीं बल्कि प्रेम, विश्वास और मानवता का प्रतीक था। ठाणे सिविल अस्पताल में रक्षाबंधन का एक अनोखा और दिल को छू लेने वाला समारोह हुआ। महिला डॉक्टरों और नर्सों ने विभिन्न वार्डों में मरीजों को राखी बांधी। यह पल घर और परिवार से दूर मरीजों के लिए भावनात्मक औषधि की तरह था। महिला कर्मचारियों ने मरीजों के चेहरों पर मुस्कान लाने के लिए चॉकलेट और मिठाइयां बांटी। कुछ मरीजों ने आशीर्वाद भी दिया। यह पहल सिर्फ त्योहार मनाने तक ही सीमित नहीं थी, बल्कि स्वास्थ्य कर्मियों के बीच विश्वास के बंधन को भी दर्शाती थी। इस अवसर पर जिला शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार, अतिरिक्त जिला शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महानगडे, डॉक्टर अर्चना पवार, डॉक्टर ज्ञानेश्वर सालगर आदि उपस्थित थे। रक्षाबंधनचा दिवस आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलने आज हा एकदम उत्सव साजरा झाला। आम्ही उज्ज्वली एक डॉक्टर, सिस्टर्स असतील, स्टाफ नर्स असतील, कर्मचारी आणि रुग्ण याच्यातलं एक वेगळं नातं तयार व्हावं, एक नातं घट्ट व्हावं। रुग्ण हा फक्त रुग्ण क्रमांक किंवा बेड क्रमांक किंवा ह्या आजाराचा रुग्ण आहे तो नसावा, त्यांच्यात एक भावनिक नातं असावं। जे मेडिसिन देतो, जे ट्रीटमेंट देतो, जे ऑपरेशन्स करतो, याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत प्रूव्ह झालं की भावनिक त्यांना सपोर्ट करणं, त्यांना मेंटल आधार देणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। त्याच्यात एक आनंद आहे की आज ते रुग्ण बिचारे इथे ॲडमिट आहेत किंवा ते मेल असेल किंवा फिमेल असेल ते ॲडमिट आहे, त्याचा भाऊ किंवा बहीण कुठेतरी लांब आहे, कदाचित त्यांना येता येणं शक्य नाही किंवा काही कंडिशन अशी आहे की यांना जाता येणं त्यांना जाता येणं शक्य नाही, अशा सगळ्या रुग्णांना आम्ही आज आमच्या सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे जेवढे स्टाफ आहेत आम्ही रक्षाबंधन साजरा केला। रुग्णांना आमच्या सिस्टरने, मेल रुग्णांना राखी बांधून ओवाळणी करण्यात आली। तसेच जिल्हा माझं स्वतःही सिस्टरनी राखी बांधून ओवाळणी करून आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी राखी बांधून ओवाळणी करून गोड भरण्यात आलं। अतिशय भावनिक क्षण आहे आणि ह्या भावनिकतेनंच एक बंध जो तयार होतो घट्ट, रुग्ण, नातेवाईक, नर्सेस, डॉक्टर्स, कसं इथले कर्मचारी आणि रुग्ण हे आणि रुग्णाचे नातेवाईक याच्यामध्ये हा महत्त्वाचा धागा आहे आणि तो घट्ट राहावा आणि त्या दृष्टीनेच आपण सगळ्यांनी बघावं आणि एक आपुलका तयार व्हावी। आणि आपुलकी टेम्पररी आजच्या दिवस नसताना परमानंटली रुग्णाचे जरी बदलले, कॉड जरी बदलतं, आमचे स्टाफ आहेत त्यांच्याशी त्या पेशंटबद्दलची एक भावना असावी की आपण हे रुग्ण आपले फॅमिली मेंबर्स आहेत, आपले बंधू आहेत, आपली बहीण आहे, ह्या अँगलने सगळ्यांनी काम करावं। ह्या दृष्टीने आज रक्षाबंधन साजरा केला। आम्ही खरोखर आमचे स्टाफ असतील त्यांना धन्यवाद देतो की जिल्हा रुग्णालयात आम्ही नवीन उपक्रम, नवीन ऑपरेशन्स वगैरे जे काही आमच्यापेक्षाही टर्सरी केअर लेवलचं देण्याचा प्रयत्न करतो, आम्ही नेहमी आव्हाने करतो। आजही पुन्हा आव्हान करेल की जिल्हा रुग्णालय आम्ही सर्वतोपरीने पेशंटला जी काही मदत करता येईल ती, जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। आजही ह्या रक्षाबंधनच्या निमित्ताने मी आव्हान करतो की जो कोण रुग्ण आमच्याकडे येतो तो आमची भाऊ आहे की आमचं बहीण आहे, ह्या भावनेनेच आम्ही काम करतो। हा एक क्षण आहे, आज तो मुहूर्त पण आहे। त्या दृष्टीने मी सगळ्यांना एकदा आवाहन करेल की ह्या रुग्णालयाचा जे बाहेर परवडणारे ट्रीटमेंट नाही, जे खूप महाग आहेत, या रुग्णाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून घ्यावा हे मी आवाहन करतो आणि धन्यवाद देतो। धन्यवाद।